नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याण विभाग या ठिकाणी निरीक्षक या पदाची भरती निघालेली आहे. अर्ज भरताना एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हे बदल काय आहे आणि तुम्ही जर अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. याचं एक प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र कशा प्रकारचं आहे हे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. तर निरीक्षक या पदाची पात्रता मागितली होती कोणत्या शाखेतील पदवीधर आणि MSc तर आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून MSc जी अट आहे हे रद्द करण्यात आलेली आहे. हो मित्रांनो, MSc अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली असून तुम्हाला आता कुठलाही कॉम्प्युटर कोर्स या ठिकाणी चालेल. 10 दिवसाचा, 15 दिवसाचा, 1 महिन्यात, 2 महिन्याचा, म्हणजे तुम्हाला फक्त कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता जी पात्रतामध्ये बदल करण्यात आलेला असून कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि कॉम्प्युटर नॉलेज ही आता नवीन पात्रता या ठिकाणी झालेली असून MSc अट या ठिकाणी आता रद्द करण्यात आलेली आहे. तर दुसरं आणि महत्त्वाचं, तर मित्रांनो, तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान यासाठी एक प्रमाणपत्र मागितलेलं आहे. तर बघा प्रमाणपत्र कशा प्रकारचं आहे. तर बघा मित्रांनो, मराठी भाषेच्या ज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र. असं प्रमाणपत्र तुम्हाला भरून आणावं लागेल. तुमच्या कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन ज्या ठिकाणी झालं असेल तर हे प्रमाणपत्र तुम्हाला भरून आणावं लागेल. ठीक आहे. तर हे असं प्रमाणपत्र तुम्हाला आपल्या कॉलेजमधून भरून आणावं लागणार आहे. आणि हे प्रमाणपत्र जेव्हा तुम्ही घेऊन जाल तर सोबत 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट घेऊन जायचं. ठीक आहे. 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत नेणे गरजेचं राहणार आहे. या प्रमाणपत्रावर प्राध्यापकाची सही, ते कोणत्या पदावर आहे आणि कार्यालयाचा पूर्ण पत्ता, ठीक आहे, संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची. खूप आनंदाची बातमी आहे. निरीक्षेचा अर्ज भरताना तुम्हाला आता MSc अट या ठिकाणी रद्द करण्यात आलेली असून कुठलंही कॉम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट या ठिकाणी चालेल. आणि मी तुम्हाला प्रमाणपत्र दाखवलेलं आहे कशा प्रकारचं आहे. तर हे तुम्हाला कॉलेजमधून भरून आणावं लागेल ज्या ठिकाणी तुम्ही 11वी 12वी केली असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन केलेलं असेल असं. आणि हे जे प्रमाणपत्र आहे तुम्हाला साईडवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही यासाठी अर्ज भरला नसेल तर याची 11 जून अंतिम तारीख आहे. 11 जूनपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. तो व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.